सांगतो आता याच्या पुढे अख्ख्या महाराष्ट्रात कोणी हिंमत नाही करणार की महाराष्ट्रातलं कुठलं तरी शहर हे हिंदीचं आहे किंवा आमचं आहे असं बोलायची हिंमत कोणामध्ये होणार नाही, एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो. ठाण्यामध्ये तुम्ही इक्वेशन सांगितलं, तुम्ही एकटे लढून 45% मतं ही तुम्हाला जर 45,000 मतं मिळतात म्हणजे जवळपास 50% तसं पकडायला हरकत नाहीये. तर मीरा रोडमध्ये तर इतकं मोठं आंदोलन झालं आणि त्यानंतर सभा झाली राज ठाकरेंची. तुम्हाला असं वाटतं की मीरा भाईंदर महानगरपालिकेत देखील यावेळी प्रचंड बदल होईल, इक्वेशन्स मी तुम्हाला बदलतील? पहिली गोष्ट परत सांगतो की आम्ही मतांसाठी कुठलीही गोष्ट करत नाही. नाही पण आता निवडणुका आल्यात, पक्ष म्हटला की निवडणूक. मी पक्ष जिथे मराठीवर अन्याय होईल तिथे आमच्यासाठी मतांना आम्ही आग लावायला तयार आहोत, बरोबर आहे. आता तिथल्या लोकांनी ठरवायचं की मनसेसोबत उभं राहायचं की नाही. आम्ही आमचं काम केलेलं आहे, आम्ही त्यांच्यासोबत पूर्णपणे उभे राहिलेलो आहोत. त्यांना त्यांचा मान सन्मान मिळवून देण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या त्या केल्यात. सन्माननीय राजसाहेब स्वतः आले, त्यांनी सांगितलं महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे, छाती काढून चाला. आता ही छाती काढून चालायची की छाती आत घेऊन चालायची ती मीरा भाईंदरच्या मतदारांनी ठरवायचं. आमची लोक उभी राहणार, आता त्यांच्यासोबत उभं राहावं आणि कायमस्वरूपी मीरा भाईंदर ही मराठी माणसाचीच आहे हे दाखवून देण्याचं काम तिथल्या मराठी लोकांचं आहे, तिथल्या मतदारांचं आहे. बरं, ह्या सगळ्यामध्ये ज्यावेळी आंदोलनं चालू होती किंवा काय, गुणवर्ते सदावर्ते नावाचं एक पात्र सतत दिसत होतं आणि टीका वगैरे करत होतं. आमच्याच कार्यक्रमात येऊन पळून देखील गेले होते तुम्हाला पाहून. त्यानंतर त्यांचा आवाज बंद झाला. नाही, त्यानंतर ते साहेबांवर बोलणंच त्यांनी सोडलं. खरं तर गुणवर्ते सदावर्ते हा व्यक्तीच विचित्र आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात TV चॅनल त्याला चालवतात, तो कसाही ओरडतो, हे खपवून घेतात. मला कळत नाही म्हणजे TRPच्या नावावर चाललंय काय. तो कसाही ओरडतो, म्हणजे असा माणूस महाराष्ट्राच्या इतिहासात कोणी पाहिला नसेल. त्यांची पत्नी देखील म्हणजे त्यांच्यात कॉम्पिटिशन लागते की कोण जोरात ओरडेल, नवरा ओरडेल की बायको ओरडेल. बायको मुंडी हलवते आणि तेही व्हायरल होतं. ते लोक म्हणतात. मी तुम्हाला एक सांगतो की सदावर्तेंना असं वाटतंय की हे सगळं सोपं आहे, मला कोणी काय बोलत नाही. तुम्ही घराच्या बाहेर उभे राहणार आणि ह्या सगळ्या गोष्टी करणार असाल तर कधी चुकून जर आमच्या कोणाच्या हाताला लागलात तर मला नाही वाटत की हा महाराष्ट्र सैनिक किंवा शिवसैनिक त्यांना बोलायच्या लायकीचा ठेवेल. शेवटी तुम्ही कायदा 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 बोलून मग तुम्ही कायदा पाळता का? ज्या पद्धतीने तुम्ही ओरडताय कर्कश आवाजामध्ये आणि काय गाणी गातात आणि काय काय कंटाळा येतो त्याला बघायला. पण मला असं वाटतं की सदावर्तेचा योग्य तो समाचार घ्यावाच लागेल आजचा उद्या. म्हणजे त्या दिवशी तुमच्या स्टुडिओमध्ये वाचला तो, नाहीतर त्याच मानसिकतेत आलो होतो की साला फालतू माणूस माझ्या साहेबांबद्दल बोलतो. म्हणजे ह्याच्या सोसायटीत माणसं ह्याच्या विरोधात तक्रार करतात. जो स्वतःच्या घरात गाढव पाळतो अशा गाढवाला आपण एवढा महत्त्व देतं, हे आम्हाला न पचणार आहे. पण मी पुन्हा सांगतो की कायदा केसेस या होत राहतील, पण महाराष्ट्राच्या बाबतीत, महाराष्ट्रातल्या सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत झालं किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत जो वाईट बोलेल त्याला आम्ही सोडणार नाही. तर मी मागच्या वेळेला म्हटलं होतं ना की त्यांच्या मुलीने एक स्टेटमेंट केली की सिद्धिविनायक मंदिरामध्ये तुम्ही असं जाऊ शकत नाही, तुम्ही तसं म्हणजे हाफ पॅन्टवर पण जाऊ शकता. साऊथला जाऊन बोला ना, का नाही हिंमत होतो तुमची. आम्ही जिथे येतो, आमचा धर्म जिथे येतो तिथेच तुम्ही बोलायची हिंमत कशी काय करू शकता. ही महाराष्ट्राने खूप जास्त मुभा दिली आहे त्यांना आणि काही राजकीय पक्षांच्या ह्याच्याशिवाय सहन करतो असं वाटतं. खूप